व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना पाहिलाय. मात्र हा व्हिडिओ इतका का व्हायरल होतोय चला सांगते. ही छोटीशी गोष्ट आहे जपानमधल्या इचिकावा सिटी झू मधली, पण गोष्ट हृदय पिळवटून टाकणारी. ही कहाणी जगभरात लोकांना भावुक करतीये. जुलै 2025 ला जन्मलेलं एक छोटंसं जपानी माकड ज्याचं नाव पंच. पण जन्मानंतर त्याच्या आईनं त्याला स्वीकारलंच नाही. आईच्या उभेशिवाय, आईच्या मिठीशिवाय तो छोटासा जीव पूर्णपणे एकटा. झू मधील कर्मचाऱ्यांनी त्याला एक सॉफ्ट टॉय दिलं, त्याला थोडा आधार मिळावा म्हणून. पण त्या निरागस जीवासाठी ते खेळणंच त्याची आई बनलं. पंच त्या टॉयला घट्ट मिठी मारून झोपतो. घाबरला की त्यालाच बिलगतो. जणू की त्या निर्जीव खेळण्यातच त्याला आईची माया सापडली आहे. त्याला कळतही नसेल की ती त्याची खरी आई नाहीये. इतकंच नाही तर अनेकांनी तर पंचला आम्ही अडॉप्ट करतो अशी मागणी सुद्धा केली आहे. पण झू प्रशासनानं स्पष्ट सांगितलं की पंचला आम्ही देणार नाही. तो झूचा एक भाग आहे आणि त्याला इतर माकडांसोबतच वाढणं खूप गरजेचं आहे. हळूहळू पंच इतर माकडांमध्ये मिसळायला लागलाय. काही माकडं त्याच्यासोबत खेळतात, त्याला साफसफाई सुद्धा आता करून देत आहे. त्याला नवीन कुटुंब मिळायला सुरुवात झाली आहे. कदाचित एक दिवस असा येईल जेव्हा पंचला त्या टॉयची गरजही होणार नाही, कारण त्याला खरं कुटुंब मिळालेलं असेल. लोक या कहाणीला स्वतःशी रिलेट करताय आणि म्हणूनच पंचची ही कहाणी सोशल मीडियावर लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करते.